सध्या महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबाचा ट्रक पलटी झाला काय अशीच एक अवस्था मित्रांनो निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं की अशोक खरात या ढोंगी बाबाचे अनेक प्रकरणं समोर आलेले आणि या प्रकरणात त्यांनी मोठ्या प्रमाणात माया जमवली आहे आणि कित्येक महिलांना असेल मोठमोठ्या नेत्यांना त्यांनी फसवलेले आहे. आणि ते प्रकरण चालू असतानाच आता पुन्हा या महाराष्ट्रामध्ये संगमनेरमध्ये वडगाव या ठिकाणी एक मोठं प्रकरण आता या भोंदूबाबाचं समोर आलेलं आहे. मित्रांनो, असेच भोंदूबाबाचे प्रकरण सध्याच्या काळात आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतो, पेपरच्या माध्यमातून पाहतो. फक्त भोंदूबाबा आणि भोंदूबाबा, जणू काय या महाराष्ट्रात एक भोंदूबाबाचा ट्रकच पलटी झाला काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर हे भोंदूबाबा असे एक कितीतरी एकत्रित भोंदूबाबा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला हिंडताना दिसतात. पूर्ण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये असे कितीतरी भोंदूबाबा आहे की जे मोठ्या प्रमाणात एक सर्वसामान्य शेतकरी असेल, महिलांना असेल का उच्चप्रभू लोकांना असेल, कितीतरी लोकांना ते फसवत असतात आणि एक आपण नेहमी मीडियाच्या माध्यमातून ऐकत असतो. मित्रांनो, कुठंतरी या भोंदूबाबाचे प्रकरणं थांबायला पाहिजे मित्रांनो. सर्व भोंदूबाबा आपण जर बघितलं तर त्यांचं एकच असतं की कुठंतरी एक पाणी शिंपडाचे, लिंबू आणायचे आणि कुठंतरी दोरीगंडा भोंदूबाबा हे नेहमी करत असतात आणि सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक त्या ठिकाणी होत असते. आता दत्तधाम सरकार हे एक त्या ठिकाणी राजेंद्र गडवे हे एक भोंदूबाबा आता मोठ्या प्रमाणात त्यांनी सुद्धा जनतेचे लूट केलेले मित्रांनो. त्या ठिकाणी दत्त मंदिरात ते बसायचे आणि त्या ठिकाणी दत्तधाम सरकार म्हणून सनी एक चालवायचे आणि मोठमोठ्या लोकांना ते या ठिकाणी गंडा घालायचे, फसवायचे. अशा प्रकारे त्यांचं एक आता पितळ उघडं पडलेलं आहे मित्रांनो. हे भोंदूबाबा एक कोणी जर एक आजारी व्यक्ती असेल, कॅन्सरसारखा असेल, दुर्धर आजार असेल, पहिलंच माणूस त्या ठिकाणी परेशान असतो आणि हा माणसाला ते हिरोसनी आपल्या कोणाच्या माध्यमातून तरी एक या दत्तधाम सरकार म्हणजे संगमनेर तालुक्यातील वडगाव या ठिकाणी ते आणायचे आणि त्या भोंदूबाबाला कुठलं तरी छूछा करून पाणी पाजवायचे आणि मोठ्या प्रमाणात पैसे लुबाडायचे. तेच नाही तर त्यांच्यासमोर असे 3-4 लोक असवायचे की नाही बाबा, त्या लोकांना इतर जे आजारी लोक आहेत, दुर्धर आजाराने, कॅन्सरवाले अशांना घेऊन यायचे आणि बाबा छुछा करून सनी काहीतरी मंत्र पुटपुट करायचे, शिव 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 करायचे आणि मोठ्या प्रमाणात पैसे लुबाडायचे आणि त्यांना तर पाणी पाजवायचे मित्रांनो. आता मित्रांनो, आपण जर बघितलं की आताचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालल्यानंतर त्या ठिकाणचे जे गावकरी आहे ते गडगे महाराजावर त्यांनी गडगे महाराजाबद्दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली, तेथील जिल्ह्याचे कलेक्टरकडे तक्रार केली आणि त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर आता भोंदूबाबाला कुठंतरी अटक होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली मित्रांनो. मित्रांनो, हे ना संगमनेरचे भोंदूबाबा हे राजेंद्र हे भोंदूबाबा या माझ्याकडे या, कोणताही आजार या असू द्या, तुम्हाला बरं बरं होईल आणि ज्या लोकांना कधी संतान नसेल, पुत्र नसेल तर तुम्हाला पुत्रप्राप्तीसुद्धा होईल असं ते एक आश्वासन द्यायचं. भोळे बाबडे लोक त्या ठिकाणी जायचे आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हा भोंदूबाबा मोठ्या प्रमाणात पैशाच्या रूपानं त्यांचे लुबाडणूक करायचा आणि काहीतरी उगाच तोंडातून मंत्र बडबड करायचा आणि त्यांना पाजायचा आणि हे करायचं. मित्रांनो, असेच नाही तर मूत्राने कॅन्सरसारखा आजार बरा होतो असे ते दावा करायचे. ज्या लोकांना जर कॅन्सर असेल तर तुम्ही माझ्याकडे या, मी मूत्राने कॅन्सर बरा होतोय हे दत्तधाम सरकारमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना सांगायचे आणि नको त्या ठिकाणी जे विलाज करायचे तो हा भोंदूबाबा करायचा मित्रांनो. तर असे अनेक प्रकार या ठिकाणी चालत असलेले बघतो मित्रांनो. आपण जर बघितलं तर त्यांनी वेगवेगळे दावे केलेले मित्रांनो. ते दावे आपण आता त्याच्यात भोंदूबाबा जे म्हटलं जातंय, तुमचं तुम्हाला जे टार्गेट केलं जातंय सध्या सोशल मीडियावर, त्याच्याबाबत काय? भोंदूबाबा जे म्हणतात ते इथं आलेले नाही, त्यांनी इथं बघितलेलं नाहीये, हे महत्वाचं आहे. मला हे म्हणायचं आहे, इथं देवस्थान म्हटल्यानंतर कोणताही आजारावाला येऊ शकतो, श्रद्धेना येऊ शकतो. जो इथे येतो तो रंजून गांजून आलेला असतो, थकलेला असतो, पैसे घालून पण थकलेला असतो आणि डॉक्टर का होत नाही म्हणून ते इथं येतात. मी तर काय म्हणू शकत नाही डॉक्टर सारखं तर तू आता मरणार आहे असं कोणाला बोलू शकत नाही ना. मला हे सांगा, एखादं समजा पेशंट जर आलं
त्याला मी म्हणू शकत नाही बाबा तू मारणार आहे, म्हणू शकतो का मी? नाही म्हणू शकत. तुझे डॉक्टरकडे होत नाही, त्याच्या इलाज तुमच्याकडे होतो. मला हे म्हणायचं, ते म्हणायचंच नाहीये. तो येतोय, त्याला बोलवलेलं नसतं, हे मला म्हणायचंय. प्रचार झाला म्हणून येत आहे प्रचार. मला काय म्हणायचंय, मी इथं कुणालाही बोलीत नाही. कोणत्याही आजारावाला माणूस येऊ शकतो, कोणीही येऊ शकतं. मी येऊ नको म्हणण्याचा मला अधिकार नाहीये. इथं दत्त प्रभू बसलेले आहेत, नाही म्हणण्याचा अधिकार नाही. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी अजब असं एक उत्तर दिलं मित्रांनो, की ते म्हणतात मी तर काही त्यांच्याकडे जातच नाही, ते स्वतःहून माझ्याकडे येतात. आणि मग यांचा म्हणण्याचा अर्थ की जे आजार डॉक्टरकडे बरे होत नाही, जे डॉक्टरकडे बरं होत नाही असे पेशंट माझ्याकडे येतात आणि मी त्यांना बरं करण्याचं काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी एक डॉक्टर लोकांनासुद्धा या ठिकाणी चॅलेंज दिल्यासारखं आहे मित्रांनो. पुन्हा एक नवीन व्हिडिओ त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. 20 दिवस झाले जेवण नाही, सलाईनवर आहे. जेवण जात नाही. कॅन्सरची गाठ कुठं सांगितली? कशात? तिथे गाठ आहे ना, थोडं सरळ वर असं. हा हा, बस बस बस. गाठ लगेच निघून जाईल. आता कामाला जाता येईल आईला. जे काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने जी काही कॅन्सर रूपी गाठ आहे त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने मनाच्या साह्याने जी काही कॅन्सर रूपी गाठ होती त्यामध्ये प्रवेश करून मनाच्या साह्याने पूर्णतः कॅन्सर रूपी गाठीची सर्जरी केलेली आहे. ओ ओ शिव शिव शिव. गाठ गेली बघा, पाणी झालं गाठीचं, गाठ सोडून पूर्ण पोकळ झालं बघा. मोकळं वाटतं का बा? जरा थोडी कमी वाटत तिथे म्हणजे. गाठ कमी झाली का? दुखायचं बंद झालं बघा पूर्ण तिथं. आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने शरीरामध्ये नसा नसामध्ये प्रवेश करून कॅन्सर रूपी आजारांची स्मृती या शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतली. ओम शिव. चालण्याची स्मृती मनामध्ये तयार झालेली. चालायचा प्रयत्न करा, सोडा त्यांना आता. खाऊ खाऊ सुटण. चला जोरात जोरात चला, धरू नको, धरायची गरज. चला जोरात. मागील धरू नको, धरू नको, धरायची गरज. आता 3 दिवसात कामाला जाईल शेतात. 3 ते 4 दिवस, जास्त नाही, कामाला जाता येईल. खाता येत नाही ना, उद्या नाही आता इथं 2 चपात्या खाईन. इथं 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 घरी गेले नाही, इथं खायला द्यायचं मग जायचं. मित्रांनो, आपण ऐकलं की बाबाच्या तोंडून की लगेच 5 मिनिटामध्ये कॅन्सरसारखा दुर्धर आजार हा बरा होतो. मित्रांनो, आपण जर बघितलं तर या आजारावर अजून जगात औषध उपलब्ध नाही आहे, जगात नाही, भारतात नाही. आणि हा भोंदू बाबा म्हणतो की मी लगेच 5 मिनिटात लगेच दर काहीतरी म्हणतो तो आत्मरूपी शरीरात कोणी काय आजार काय झालं ते काहीतरी बडबडतो, मात्र शिवशिव करतो. आणि मित्रांनो, त्यांच्याकडून भल्या मोठ्या रकमा म्हणजे 11,000 असेल, 21,000 रुपये असेल, 51,000 रुपये असेल लुबाडण्याचं काम करतो. आणि जेव्हा ही एक तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे केली, पोलीस स्टेशनला गेली, कलेक्टरकडे गेली, तेव्हा संगमनेर पोलिसांनी यांना अटक केल्याचं समजतंय. तक्रार प्राप्त झाल्या संगमनेर पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केलेली आहे. त्यामुळं आता नवीन कारनामे याच्या तोंडूनच यांनी किती लोकांना फसवलं या बाबाच्या तोंडूनच आता सत्य वदवलं जाईल. मित्रांनो, आजूबाजूच्या शेतामध्ये त्या ठिकाणी लिंब असेल किंवा दारूच्या बाटल्यासुद्धा मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. मग त्यामुळं आपल्याला एक समजतं आहे हा निव्वळ भोंदगिरीचा प्रकार आहे. आणि त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यासुद्धा या ठिकाणी हे प्रकार समोर आल्यानंतर या भोंदूबाबाला शेवटी पोलिसांनी अटक केली मित्रांनो. आणि या अशा भोंदूबाबाला तुरुंगाची हवा मिळालाच पाहिजे, जेणेकरून नवीन भोंदूबाबा तयार होणार नाही आणि जनतेची या ठिकाणी लुबाडणूक होणार नाही. आणि शेवटी या राजेंद्र बाबाला अटक केली आणि आता वेगवेगळे कारनामे त्याच्या तोंडूनच या ठिकाणी वधून घेतले जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला त्याची माहिती मिळेल. त्यामुळं या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ पसरल्यानंतर जे काही ग्रामीण भागातील भोळोभाळे लोक असतात, बिचारे दुखाने पेचडलेले असतात, कोणत्या तरी आजाराने पेचडले असतात, पण दवाखान्याशिवाय पर्याय नाही, पण हे भोंदूबाबा कोणाच्या तरी माध्यमातून आपली लुबाडणूक करत असतात. त्यामुळे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा झाला त्यामुळे मी माफी मागतो. धन्यवाद.